आणि आता थेट जाऊयात गुणरत्न सदावर, ते बोलतायत. ऑलरेडी अस्तित्वात आहे आणि म्हणायचं की झाला विजय उधळा गेला गुलाल. अरे किती दिशाभूल आहे माझ्या मराठा समाजातील लोकांची, बांधवांची. हे जरंग्या बस कर, लोकांना खालच्या भाषेत बोलणं बंद कर. हे संविधानाचं राज्य आहे. खरंच का तू कायद्याच्या बडग्यामध्ये एखाद्या वेळेस येशील ना, तर तुला खरंच पळताना भुई कमी पडेल. स्त्रियांचा उपमर्द करणं तू बंद कर. सन्माननीय संविधानिक पदावर असणारे मंत्री महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री यांच्याविषयी, त्यांच्या आई बहिणींविषयी अशा भाषा बोलतोस तू. अरे खरंच लाज वाटायला पाहिजे. काय केलं 5 दिवस पावसामध्ये भिजत माझ्या मराठा समाजातील बांधवांची हरासमेंट केली जरंग्या. तू स्वतः तर गादीवर झोपलेला होता, मला माहित नाही तुझं काय उपोषण होतं. ते झोपलेला होता गादीवर आणि माझे बांधव भिजत होते. हेच का रे तुझं उपोषण? परवानगी कोणत्या दायऱ्यामध्ये गेली, त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स काय होत्या? फक्त हो म्हणून ते मान्य केलं आणि सगळ्या टर्म्स आणि कंडिशन ज्या कायद्याने तुला बाउंड्री घातलेल्या होत्या त्या सगळ्या मोडून तोडून तू समाजाला एक फेस समोर करतो, समाजाच्या पाठीमागे दडतो आणि दिशाभूल करतो. हे असं होणं नव्हे जरंग्या. मी तुला खरंच सांगते की आधीच मी सांगितलं होतं की अशा प्रकारे प्रेशर करून, दडपशाही करून जे मराठा बांधव आहे सरसकट ओबीसी असे होऊ शकत नाही, असे होऊ शकत नाही. कोणत्याही गॅझेटनुसार सरसकट एका क्लासला ट्रान्सफर करा म्हटलं तर होऊ शकत नाही. हे सगळी दिशाभूल आहे. माझ्या बांधवांना माझे असं सांगणं आहे की तुम्ही अभ्यास करा. मोदीजींना दिलेलं आरक्षण ते खरं आरक्षण आहे. खरा अभ्यास करून तपासा. यांनी जे तुमची दिशाभूल केली त्या दिशा ईडब्ल्यूएस जे रिझर्वेशन आहे तेच रिझर्वेशन मध्ये तुम्ही मागे किती माझ्या मराठा बांधवांना फायदा झाला होता आणि आत्ताच्या रिझल्ट मध्ये माझे मराठा बांधव कुठे आहेत, किती मागे आहेत हे बघून घ्या. अभ्यास करा. उगाच याच्या बाताला बळी पडू नका. हा समाजाच्या जीवावर घाणेरडे शब्द काढतो. माझ्या मराठा समाजाचे भाऊ असे घाणेरडे शब्द काढतात का? आई बहिणीला बोलतात का? हे नीचपणाचं वर्तन आहे. फक्त एक फोर्स उभा करायचा दिशाभूल करून आणि भोरक्या म्हणून समोर यायचं आणि लोकांना आई बहिणीवर बोलायचं, चर्चा करायची, नको ते आश्वासनं द्यायचं. मी घेतल्याशिवाय राहणारच नाही आणि मी देणारच आणि माझ्या समाज बांधवाला मी हे करणारच. अरे मी तुझ्यातला मी संपव आधी जरंग्या. तू कोण आहेस सांग ना. कायदा देईल, संविधान देईल, संविधानानुसार मी घेईल. अरे असं बोल ना. पण संविधानात जे असलं तेच तू घेणार ना जरंग्या. त्याच्या बाहेरचं काय घेणार आहेस, काय देणार आहेस माझ्या बांधवांना? हे बस करायचं नाटक, हे बस करायचं. म्हणून म्हटलं होतं आझाद मैदान ताबडतोब खाली कर. नाहीतर मी इशारा दिला होता त्या बघ तू ऐकलं नाहीस. कोर्टाने तुला बरोबर दाखवलं ना लाईन. तुला आझाद मैदान खाली करावं लागलं ना. खोटा मोठा तू गुलाल उधळला, परत दिशाभूल केली आणि तू स्वतःला गुंडाळून घेतलं. केलं चलेगा. आज आपल्या माध्यमातून मला महत्त्वाच्या काही गोष्टींना अधोरेखित करायचं आहे आणि हे करत असताना सगळ्यात अगोदर सन्माननीय महाराष्ट्राचे मंत्री श्री छगन भुजबळ साहेब, फुले शाहू आंबेडकरी विचाराचे ते भाष्यकार आहेत. त्यांनी आपल्या माध्यमातून समजतंय की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून सभात्याग केलेला आहे किंवा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ते असणार नाही. मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं स्वागत करतो. मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं अभिनंदन करतो. कालच ज्या प्रकारे मंत्रिमंडळातील मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सवंगड्यांनी ज्या प्रकारे संविधानाला फ्रॉड होईल, संविधानाला फ्रॉड होईल, संविधानाचा फ्रॉड होईल अशा प्रकारचा एक शासन निर्णय काढण्याचं जे धाडस दाखवलं, तो धाडस म्हणजे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे. फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे. फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि अशा कारणासाठी भुजबळ साहेबांनी लोकतांत्रिक
मार्गाने आपला अत्यंत गंभीर असं म्हणजे शासनाला समजावं अशा प्रकारे आज त्यांनी उपस्थिती न राहण्याचं दर्शवणं हे संविधानिक गांभीर्याचं मोठं हे म्हणता येईल की त्यांनी एक गांभीर्य दाखवलं, संविधानिक गांभीर्य दाखवलं, संविधानिक मर्यादा दाखवल्या सरकारच्या त्या लोकांना ज्या म्हणजे उपसमितीमध्ये आहेत त्या पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे, किती जातीवादी झालोत आपण, किती जातीवादी झालोत. त्याचं कारण विरोधी पक्षातले सगळे मराठ्यांचे खासदार आमदार, सत्तेतले मंत्री मराठ्यांचे, सत्तेतले खासदार आमदार मराठ्यांचे, सगळे जर जातीच्या आधारावरच ठरवणार असतील, कुणाला त्या समित्यांमध्ये चर्चाही करायची किंवा नैसर्गिक न्यायानं दुसऱ्यांचं ऐकायचंही संधी नसेल तर भारताचं संविधान कशाला पाहिजे, भारताचं संविधानच कशाला पाहिजे, हे कास्ट स्क्रुटिनी मॅन्युअल कशाला पाहिजे. हे चित्र आहे, ही गरिबी आहे, हे माझ्या लोहार भावाचा त्रास आहे, हे माझा बंजारी भाऊ जे आहेत, माझे बंजारी भाऊ आहेत, कसा ऊस चालल्याच्या नंतर, कशा ऊसाची मोळी बांधल्याच्या नंतर, कशी गाडी भरताना ऊसाची, रात्रीला कसा सरप चावतंय, रात्रीला कसं पान लागतंय, ह्या त्या दुःखाच्या रेषा आहेत, ह्या कपाळावर पडलेल्या आठी आहेत. ह्या वयापर्यंत काम करावं लागतंय, ह्या वयापर्यंत माझ्या कुंभार भावाला लीद आणून कालवावं लागती मातीमध्ये, त्याच्यातून मडकं गाडगं बनवावं लागतंय. आपण शी म्हणतो परंतु काम हे सोशल डिसेबिलिटी सोबत करावं लागतंय. माझा लोहार भाऊ, माझा घिसाडी भाऊ, हे सगळे जे माझे भाऊ आहेत, माझा कुणबी भाऊ, कोणते कुणबी आहेत हे तरी लक्षात ठेवा. कुणबीचा अर्थ डिक्शनरी मिनिंग काय, कुणबीचा डिक्शनरी मिनिंग शेती करणे आहे. मग ब्राह्मण माणूस जर शेती करत असेल तर त्या काळामध्ये शेतकऱ्याला कुणबी म्हणलं जायचं. बौद्ध माणूस शेती करत असेल तर महार म्हणून, कुणबी म्हणून तो शेतीशी संबंधित आहे. मागासले पण कोणतं आहे कुणब्यांमधलं, त्या सुद्धा जाती, खेडुले कुणबी असतील, तिरळे कुणबी असतील, हे कुणबी सुद्धा निश्चित आहे केलेले मागासलेपणाचे. परंतु ती भूमिकाच पूर्ण आपण बदलून टाकली. आपण काय करायला निघालात, आपण संविधानाचे 3-13 वाजवायची हिम्मत एकत्रित येऊन करण्याचे काही कारण नाही. मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत, मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत, मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत. घेरू नका. आम्हाला माहिती आहे शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपण दरेगावला नेहमीच जात असता जेव्हा आपल्या डोक्यावर ताण पडतंय. परंतु आपण दरेगावाला जाऊन ओबीसींची वाट लागावी असं आपल्यामधून कधीच अपेक्षित नाही, कधीच अपेक्षित राहणार नाही. मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आवाहन करतो, कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे. तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदे साहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा. या निर्णयातून मराठा भावांचा काहीच फायदा होणार नाही, परंतु या निर्णयामुळे दोन समाजाची तेढ निर्माण होण्याची वेळ आलेली आहे. मला सांगा शिंदे साहेब, सामाजिक मागासलेपण जे मी आता माझे भाऊ सांगितले, आज माझा गोसावी भाऊ असेल, माझा कुडमुड्या दोषी ब्राह्मण असेल भटकंती करणारा, त्याचबरोबर माझे इतर भाऊ असतील, या सगळ्या मागासलेल्या ओबीसींवर आपण कुऱ्हाडीनं कट त्यांचे हक्क तोडायचे का? कुऱ्हाडीनं कट आरा मशीन मध्ये टाकून जसं लाकूड कापतो तसं कापायचं का? लाकूड कापतो तसं कापायचं का? खटकासारखं यांना तोडायचं का? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
शिंदे साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील, तुम्हाला मला सांगायचंय, राधाकृष्ण विखे पाटील, तुम्ही 8व्या मंत्रालयामध्ये तुम्ही मला 1 महिन्या अगोदर किंवा मागे काही आठवड्या अगोदर भेटला होतात, तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही महसूल मंत्री असताना मागासवर्गीयांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा तुम्ही दिलेली नव्हती. गायरान जमिनी सुद्धा नावावर पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. अशी तुमची महान कीर्ती आहे मागासलेपणाच्या लोकांसाठी. आणि त्यातले त्यात आम्ही तुम्हाला परवा आव्हान केलं होतं राधाकृष्ण विखे पाटील की ओबीसींना आम्ही विरोधक म्हणून आम्हाला बोला. नैसर्गिक न्याय नाही का? जातीवाद आहे का? ओबीसींना बोलू नये का? सन्माननीय धनंजय मुंडेंना का बोलवलं नाही? सन्माननीय बावनकुळे साहेब का नाही सोबत तुमच्या? प्रश्न विचारले जातील. पोट भरलेल्याला डेझर्ट देणं आणि कष्टकरी माझ्या ओबीसी खऱ्या ओबीसींना त्यांच्या हातातला कुटका हिसकावून घेणं हा द्रोह आहे. द्रोह. आणि म्हणून मला सांगायचं आहे की ही वस्तुस्थिती आहे. ज्या प्रकारे सन्माननीय छगन भुजबळ साहेबांना रिंगण करण्यात आलं, मंत्रिपदाचा राजीनामा देईपर्यंत, ज्या प्रकारे सन्माननीय धनंजय मुंडेंना रिंगण करण्यात आलं, त्यांना त्रास देईपर्यंत, परत त्याचं वजन त्याच लोकांनी सांगितलंय किती किलोचं आहे जरंग्या. ह्या मला म्हणायचं नाही किती छटाक आहे जरंग्या, मला म्हणायचं नाही. पण जरंग्या, तू ज्या प्रकारे मुंडेंचं उठवून लावतो, हे जे वक्तव्य तुझं चाललं, एका सन्माननीय पदावरल्या महिलेच्या बाबतीत तू जे बोललास, माय बहीण लोकांची काढलीस, धनगर भावांच्या बाबतीत बांबू जाईल म्हणलास, बांबू घातला म्हणलास, बांबू, ते शब्द सुद्धा कमरेखालच्या बांबू घालू असं जे बोललास तू, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र ध्यान ठेवणार आहे. आणि मला हेच म्हणायचं आहे की ह्या गोष्टीचे कॉन्सिक्वेन्सेस कायदेशीर त्याचबरोबर डेमोक्रेटिकली फेस करावे लागतील. आता आपण म्हणाल की फ्रॉड काय आहे. तुम्हाला मला सांगायचं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जम्मू अँड काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की जो ऍक्ट असतो, ज्या प्रकारचा रिझर्वेशनचा ऍक्ट आहे आपल्याकडे, रिझर्वेशनचा ऍक्ट ज्या प्रकारे आहे त्या ऍक्टला डायल्यूट करण्याचे अधिकार तुम्हाला नाही आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, डी नोटिफाईड ट्राईब, विमुक्त जाती, नॉमिडिक ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लासेस, स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरीचा जो कायदा आहे, कास्ट सर्टिफिकेट ऍक्ट 2000, ह्या कायद्याला डायल्यूट करण्याचे अधिकार, ह्या कायद्याला निष्प्रभ करण्याचे अधिकार, ह्या कायद्याला म्हणजे काय म्हणतो त्याला आपण थांबवण्याचे अधिकार कोणत्या म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनी तशा प्रकारचे अधिकार प्राप्त नाहीत. आणि म्हणून हे भारतीय संविधानासोबत जे आहे एक ऑफिस ऑर्डर काढून, संभ्रमित ऑफिस ऑर्डर काढून जे आहे लोकांमध्ये मत भिन्नता निर्माण होत आहे.